अष्टविनायक मित्र मंडळातर्फे सामुदायिक अग्निहोत्र कार्यक्रम संपन्न झाला। सूर्यास्तावेळी आयोजित या कार्यक्रमात असंख्य भाविक सहभागी झाले होते। सदिच्छा नगर येथील क्रिकेट मैदानात आज सूर्यास्तावेळी बरोबर 6:03 अक्कलकोट येथील विश्व फाउंडेशन शिवपुरीचे सांप्रत अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम राजीववाले यांच्या उपस्थितीत शेकडो भाविकांनी अग्निहोत्र केले। फाउंडेशन, अष्टविनायक मित्र मंडळ आणि माऊली संस्था राजीव नगर यांच्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। यासाठी अक्कलकोट येथून 500 अग्निहोत्र पात्र आणण्यात आली होती। पिरामिड सारखा आकार असलेल्या तांब्याच्या पात्रात गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांपासून तयार केलेल्या अग्नीत समंत्रक गायीचे तूप माखलेल्या 2-2 चिमटी अखंड तांदळाची आहुती देत अवघ्या 5 मिनिटात हा सोहळा पार पडला। मंत्रांच्या पठणामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते। श्रीराम मंदिराचे विश्वस्त सुधीर पुजारी, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, अग्निहोत्र विषयावर PhD केलेले डॉक्टर योगेश वारे, उपनिषदांवर प्रावीण्य असलेले आमोद विसेकर, हरिदास यशवंत आदी व्यासपीठावर होते। करंजकर यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। तरी आपण सगळे एकच आहोत, त्याच एका विश्वाची निर्मिती आहोत, त्या सृष्टीची आपण लेकर आहोत आणि त्या ईश्वराने निर्माण केलेले आपण संतान आहोत। आणि ती सगळी जेव्हा लोक व्याकुळतेने आपल्याकडे बघतायत आणि विचारतायत टाहो फोडून की या सगळ्याचं काही उत्तर आहे की नाही, या सगळ्यातनं काही मार्ग बाहेर पडणार आहे की नाही, का असाच व्याकुळ होत आपल्याला जगायचं आहे आणि असाच अंत मानवाचा होणार आहे। आणि आस लावून ते फक्त आपल्या एका भारताकडे बघतायत की उत्तर निघेल तर भारतातून निघेल। जगभरामध्ये अज्ञातासाठी जेव्हा प्रवास करता येतो, जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये जाऊन राहतात, बोलतात, जगता येतं, तेव्हा ते म्हणतात प्रश्न विश्वभरातून निघतील, उत्तर मात्र भारतातून निघेल। आणि त्यांच्यासाठी आज देखील भारत विश्वगुरूच आहे। आपले एक अग्निहोत्री आहेत, दरवर्षी अक्कलकोटला येतात दर्शनाला, महाराजांच्या भारतात येतात। ज्या क्षणी ते मुंबई एअरपोर्टवरती उतरतात, पहिल्यांदा चप्पल बॅगेत ठेवून देतात काढून, अनवाणी भारत फिरतात। ते असं म्हणाले, मी एकदा त्यांना विचारलं, असं तुम्ही अनवाणी भारतात का फिरता? ते मला म्हणाले, ज्या भूमीवरती भगवान श्री राम चालले असतील, त्या भूमीवरती भगवान श्री कृष्ण चालले असतील, ज्या भूमीवरती माझे सद्गुरू चालले आहेत, ती संपूर्ण भूमी, हा संपूर्ण देश माझ्यासाठी एक मंदिर आहे। आणि इथे चप्पल घालून चालण्या एवढी धमक माझ्यात नाही। म्हणजे उतरतात, मुंबई एअरपोर्टवरती नतमस्तक होतात भूमीला आणि मग आत पुढे जातात। नक्की करू। आणि पुढच्या वर्षी ही जे आज मंडळी आहेत ना, आम्ही कुठेही होर्डिंग लावले नाहीत, कारण होर्डिंग लावले की बाहेरची लोक जास्त येतात। मला माझ्या भगिनींचा संसार सुखाचा करायचा आहे, मला माझ्या भगिनींसाठी हे करायचं आहे, म्हणून मी माझ्या भगिनी, माझ्या मैत्रिणी, माझ्या आसपासच्या मैत्रिणी यांना याचा लाभ मिळावा म्हणून मी ही घरोघर आमंत्रणं जाऊन केलेली आहेत आणि त्या सगळ्या बहिणींचा उत्कर्ष व्हावा हीच मी माझ्या परिवाराकडनं अपेक्षा करते। आणि आपल्याबरोबर स्वामी समर्थांचे, दादांचे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत, त्यामुळे आपण ह्या विवंचनेतून मुक्त झालेलो आहे। मी एवढं परत तुम्हाला सांगते दादा, आम्ही दर पौर्णिमेला सगळ्या भगिनी एकत्र येऊन कुठल्या मंदिरात, कुणाच्या घरात, कुणाच्या दारात, पण अग्निहोत्र जोरात। मराठी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष विराज लोमटे, हरिदास यशवंत, प्रभुनंदन मुळे, कृष्णामाई देवांग जाणी, DG सूर्यवंशी, बाळकृष्ण शिरसाट, निलेश साळुंखे, रवींद्र गामणे, त्र्यंबक कोंबडे, शरद गीते, महादेव जवळकर, प्रदीप बनकर, मदन डेमसे, अभिजित खरोटे, संदेश एकमोडे आदींचा सत्कार करण्यात आला। श्री गजानन महाराजांच्या पादुकांचे उपस्थितांनी दर्शन घेतले। महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। संयोजक तथा ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख देवानंद बिरारी यांनी प्रास्ताविक केले। विलास पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले। माजी नगरसेविका वंदना बिरारी यांनी आभार मानले। सुनील वाघ, ज्ञानेश्वर गोपाळे, नंदू आमले, पुरुषोत्तम पाटील, मनीष मोरे, रोहन नहिरे, सुधीर महाले, अविनाश गीत, अरुण मुनशेट्टीवार, कुणाल पाटील, बळीराम जाधव,
सार्थक महाजन, बन्सिल पटेल, दुर्गेश विस्पुते, साहिल सोनावाला आदींनी संयोजन केले. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.